यांच्यातला संवाद. पहिली गोष्ट अशी आहे की शिक्षक हा जर एक काळ असा होता की फक्त विद्यार्थ्यांसाठी आदरणीय नव्हता, तर पालकांसाठी सुद्धा तितकाच आदरणीय होता. गुरुजींनी मुलांना शिक्षा केली म्हटल्यानंतर तुझं काहीतरी चुकलंय हे ठामपणे म्हणणारा पालक होता. म्हणून मुलांना वळवण्यामध्ये शिक्षकांना यश येत होतं. आता माझ्या पालकाला का रागवला, माझ्या मुलाला का रागवला म्हटल्यानंतर पालक जेव्हा येतो तिथे समोर, त्याला कोणी बोलायचं नाही, त्याला कोणी मारायचं नाही. कायदा त्याच्या पाठीशी असा आहे की मुलांना मानसिक ताण त्यांना द्यायचा नाहीये. शिक्षण तर शिकू नाही तर न शिकू पास पण करायचंय त्यांना. काय? आणि मुलांना फक्त आपण पास करत राहायचंय, पुढे शिकत राहायचंय आणि काय शिकताय ते कोणाला माहित नाही. त्याची प्रगती जी झाली पाहिजे. पुस्तकं कमी झालेली आहेत, डिजिटल एज्युकेशन वाढत चाललेलं आहे. Googleवरून सगळे प्रश्न उत्तर वगैरे घेतले जात आहेत. अभ्यासाची पद्धत आता ही इतकी आणि परीक्षा पद्धती सुद्धा इतक्या बदलत चाललेल्या आहेत, की परीक्षेमध्ये अवांतर मार्क्स किती आणि पुस्तकी मार्क्स किती ह्याच्यावर काही कॅल्क्युलेशन प्रॉपर असं नियोजन होत नाहीये. ज्यामध्ये मुलांचा जो कला गुण विकास झाला पाहिजे, त्याची शारीरिक क्षमता वाढली पाहिजे आणि कुठलाही मुलगा हा पुस्तकात कमी आहे म्हणजे तो टाकाऊ असं बिलकुल नाहीये ना. ज्याच्याकडं अभ्यास करण्याची क्षमता कमी असेल, त्याच्याकडे इतर गुण इतके असतात, की तो नक्की देशाचं नाव आणि स्वतःचं नाव उज्ज्वल करू शकतो.